वाढीव टप्पा अनुदान मिळावे, 15 मार्च 2024च्या संच मान्यतेचा जाचक आदेश रद्द करावा यासह विविध मागण्यांसाठी आज जागतिक शिक्षक दिनाचे औचित्य साधत विना अनुदानित शिक्षकांनी दसरा चौकात रस्ता रोको आंदोलन केले। यावेळी शासनाच्या धोरणाचा निषेध केला। गेल्या अनेक वर्षापासून वाढीव टप्पा अनुदानासाठी विना अनुदानित शिक्षक आंदोलन करतायत, परंतु शासनाने याकडे दुर्लक्ष केले। त्यामुळे आज शिक्षक दिन हा काळा शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात आला। कोल्हापुरात शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर गेल्या अनेक दिवसापासून विना अनुदानित शिक्षकांचे आंदोलन सुरू आहे। या आंदोलनाला आज राज्यभरातील शिक्षकांनी पाठिंबा दिला। यावेळी बोलताना संघटनेचे उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे म्हणाले, आज कोल्हापूरमध्ये रास्ता रोको करण्यात आला। शैक्षणिक व्यासपीठाच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यातल्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक, महानगरपालिका आणि जिल्हा परिषद कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्व शाळा बंद करण्यात आल्या। याचं कारण शासनानं 12 जुलैला घोषणा केली आणि घोषणा केल्यानंतर कोणत्याही प्रकारचा तो अनुदानाचा आदेश काढला नाही, मंत्रिमंडळ बैठकीमध्ये विषय घेतला नाही। त्यामुळं 26 तारखेपासून आम्ही आमरण उपोषण सुरू केलं आणि आज उपोषणाचा 11वा दिवस असताना शासनानं कोणत्याही प्रकारची भूमिका पुढे आणली नसल्यामुळं आज रास्ता रोको या ठिकाणी करण्यात आलेला आहे। आणि आज आमरण उपोषणाचा 11वा दिवस असल्यामुळं कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्व तमाम शिक्षक बंधू भगिनींच्या विनंतींना मान देऊन हे आमरण उपोषण तात्पुरतं आम्ही स्थगित करतो आहे आणि धरणे आंदोलन आमचं जे आहे ते तसंच चालू राहणार आहे। जो पण न्याय मिळणार नाही तो पण आम्ही हे आंदोलन थांबवणार नाही। धन्यवाद। खरं खासदारांचा तुम्हाला मेसेज आलेला, खासदारांनी काय सांगितलं? मान्य खासदार जे आहेत ते गेल्या 7-8-10 दिवसापासून आमच्या संपर्कात आहेत। दररोज 2-3 वेळा भेटतात, सांगतात। त्यांनी यासाठी खूप प्रयत्न केलेला आहे आणि त्यांचाच निरोप आत्ता असा आलेला आहे की माननीय शिक्षण मंत्री साहेबांनी त्यांना फोन केला होता। त्यांनी सांगितलं की येणाऱ्या आज जर नाही विषय झाला तर पुढच्या कॅबिनेटपर्यंत आम्ही निश्चित हा तुमचा विषय घेतो आहे आणि आपण उपोषण मागं घ्यावं अशी विनंती खासदारांच्या माध्यमातून करण्यात आली। त्यांचाही मान राखून हे आम्ही आंदोलन तात्पुरतं उपोषण स्थगित करतो। प्रकाश आंबेडकर सगळेच नेते, प्रकाश आंबेडकर, राजन पाटील यड्रावकर, अनेक विद्यमान आमदारांचे, धनंजय महाडिक, तसंच अमल महाडिक या सगळ्यांचेच फोन आम्हाला आले। त्यांनी याबाबतीत विनंती केलेली आहे। 8 दिवसात आंदोलन संपलं। दरम्यान आमदार जयंत असगावकर यांनी शिक्षकांचा नेता म्हणून विधानसभेत पुन्हा एकदा प्रखरतेने प्रश्न मांडणार असल्याचं सांगितलं। यावेळी अन्य तागायत आंदोलनावर बसलेल्या खंडेराव जगदाळे यांनी खासदार धैर्यशील माने यांनी दिलेल्या आश्वासनानंतर व शिक्षक आंदोलकांच्या आग्रहाखातर अन्य त्याग आंदोलन पाठी घेतलंय। या आंदोलनात कोल्हापूर जिल्हाध्यक्ष शिवाजी कुरणे, केदारी मगदूम, नेहा भुसारी यांच्यासह राज्यभरातील पदाधिकारी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कोटियन इन्फो टेक्नॉलॉजीज LLP IT कोल्हापूर ISO 9001:2015 नामांकित क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टीम USA, UK, UAE आणि ऑस्ट्रेलिया या देशांसोबत आता कोल्हापुरातूनच मिळणार आहे काम करण्याची संधी। कोटियन IT कंपनी तुमच्यासाठी घेऊन येत आहे ही अनोखी संधी। डेटा एंट्री ऑपरेटर व इनबाउंड व्हॉइस प्रोसेस या 2 पदांसाठी वॅकन्सी उपलब्ध। डे अँड नाईट या 2 शिफ्टमध्ये काम करण्याची संधी, शिवाय आकर्षक सॅलरी देखील। प्रथम येणाऱ्यास प्राधान्य तसेच स्पॉट ऑफर लेटर। तर आजच भेट द्या कोटियन इन्फो टेक्नॉलॉजी LLP IT कंपनीला आणि तुमचा जॉब आजच निश्चित करा। अधिक माहितीसाठी संपर्क www.kotiyaninfotech.com, मातोश्री प्लाझा, फिनस कॉर्नर, 2nd फ्लोअर, कोल्हापूर 8956911086।